विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। अमरावती शहरातील जावरे ज्वेलर्सच्या संचालकाला शस्त्राच्या धाकावर लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील लुटारूंना पोलिसांनी जेरबंद केले आहे। या लुटारूंना नागपुरातून अटक करण्यात आली। अमरावती शहरातील सराफा व्यावसायिक अरविंद जावरे हे वडिलांसोबत दुकानात जात असताना त्यांना अज्ञात लुटारूंनी लुटलं होतं। त्यांच्याजवळून 25 किलो चांदीचे भांडे असणारा मुद्देमाल अमरावती गुन्हे शाखा पोलीस युनिट क्रमांक 1 या घटनेचा तपास करत होती। दरम्यान आरोपी हे नागपूरच्या दिशेने पळाले असल्याची माहिती मिळाली। 4 दिवसांपासून नागपुरातील गोधनी भागात पोलिसांनी सापळा रचला होता। दरम्यान सोमवारी गोधनी भागात गुन्ह्यातील शरीरयष्टी सारखा दिसणारा इसम आढळून आल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। वहाजुद्दीन कुरेशी असं त्याचं नाव आहे। तर त्याचे इतर साथीदार हे उत्तर प्रदेशचे असल्याचे त्यांनी सांगितलं। तर हे भांडे ज्याला विक्रीसाठी देण्यात आले होते त्या साजिद नावाच्या इसमाला देखील पोलिसांनी अटक केली। गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली 4 चाकी आणि दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे। पोलीस तपास करत असून इतर लुटारूंचा शोध घेत आहेत। जो काही सीसीटीव्ही फुटेजेस मिळाले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात त्याचा सर्वांचा अभ्यास करून नागपूर शहरातील मानकापूर भागात 2 आरोपी त्यांना ट्रेस केले आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर त्यांच्या घरझडतीमध्ये जे आहे चोरीचं सामान सर्व मिळालेलं आहे। ते रिकव्हरी करण्याची कारवाईसुद्धा झालेली आहे आणि त्यासोबतच घटनामध्ये वापरलेली जी मोटरसायकल आहे तीसुद्धा ट्रेस झालेली आहे। आणि या घटनेमध्ये इतर जे साथीदार आहेत आरोपीचे मुख्य आरोपीचे त्यांचासुद्धा मागोवा मिळालेला आहे। ते प्रतापगड जिल्हा UP मधील आरोपी आहेत आणि त्या आरोपींनासुद्धा लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन त्यांची पुढची जी आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल।